आवडतं ते लीलाला विचारा आणि त्या अनुषंगानं बेट ठरवा आजचा दुपारचा. हो आजी. काय मग लीला मॅडम खुश ना? खूप खुश. चला मी आलेच. हळू. काय मग मॅडम, काय आवडतं तुमच्या घरच्यांना? सांगा आम्हाला, आम्ही बनवतो. काय ना दुर्गा मॅडम, माझ्या बाबांच्या आणि मावशी याच्या फार काही अपेक्षा नसतात, त्यामुळे काही चालेल. आणि हो, 2 पदार्थ कमी बनवलेत ना तरी एक वेळ चालेल, पण माझी मावशी आणि बाबा घरी पाहुणचारासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांना तो मान मिळायलाच हवा. ह्या घरात अनेकदा त्यांचा अपमान झालाय, काही विसरले नाही मी. मग मी अंतराला दिलं, आता हे सगळं तुझं आहे. ही पिढी दर पिढी असं चालतच राहणार. ये. काय लीला अशी बघत काय उभी आहेस? लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव आहे ना तुझा? आणि तुझे आई बाबाही येणार आहे. मग त्यातला जो दागिना तुला आवडेल तो घाल आणि तयार हो. घे. खरंच नको, आधीच किती दागिन्यात माझ्याकडे, केवढं काय काय दिलंय तुम्ही मला. नको. असू दे ग, घे. आवडेल तो घाल. आजी पण बिन काही. तिला तू जागीरदारांची सून आहेस, मोठी सून, आणि सासू पण आहेस. मग घे. एवढा विश्वास कधीच कोणी दाखवला नाही माझ्यावर. अरे बापरे, मग ज्यांनी विश्वास दाखवलाय ते वेडे आहेत का? आजी. काय लीला तू पण. घे ना, घाल, तुला जे आवडेल ते घे. आजी नमस्कार. ए, सगळं मनासारखं होऊ दे, सगळं छान होऊ दे. घे लवकर तयार हो. घे. माझी लायकी तरी आहे का हे दागिने घालायची? ही जे मी चुकतीये, मी गैरफायदा घेते या लग्नाचा. आणि हे तुला कोणी सांगितलं? कोणी सांगायला कशाला हवं, माझं मलाच कळलंय. आईने स्वतः तुला हे दागिने दिले आणि तू ते घेतलेस. मग मला सांग, यात तू गैरफायदा घेतलास असं कसं झालं? मी या घरात जन्माला आलो म्हणजे मी पण गैरफायदा घेतलाय का? श्रीमंत लोक हे डिझर्व करतात आणि तू नाही, असं काही नाही लीला. आणि जे आपलं लग्न होणारच नव्हतं ते तर चुकून झालं. एक्झॅक्टली. तू मुद्दामून नाही केलंस, ते चुकून झालं. मग तू काय केलंस? एक्सेप्ट केलंस ना? लीला, तू खूप पुढे आलीयस आता. And you're making my mother happy every day. आईचा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि माझा आईवर, त्यामुळे रेस्ट बी अश्योर्ड. अजून एक गोष्ट, स्टँड अप फॉर युअरसेल्फ. आणि लीला, सोनं म्हणजे काय? पैसा, मेटल, धातू आहे फक्त. पण माणसं या धातूपेक्षा जास्त इम्पॉर्टंट असतात. एनिवे, मी मीटिंगला चाललोय. डिनर पर्यंत परत येईल. एजे, थँक्यू. यू वेलकम.
तुझे खरंच किती चांगले आहेत. किती छान समजूत घातली त्यांनी माझी. ते आजींसाठी घेतलेली साडी, पंचखाद्य, नैवेद्य, ते बेकरीतले नानकटाई असं सगळं घेतलंय. झालं? बरोबर. अगो महत्वाचं विसरलीस. ओटीचं सामान ते कुठे घेतलं? थांब थांब, त्याची पिशवी भरून ठेवली मी, आणते. तिथेच राहील. जा, घे 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 पटकन. चल निघूया लवकर, उशीर होतोय. चला जाऊया. कळली? हा. हे एवढे दागिने? शेजारून आणले. अगं त्याची काही गरज होती का? हो गरज आहे. हे बघा, आपल्या घरातले असतील नसतील तेवढे सोन्याचे दागिने आणि शेजारून अजून मागितले ना याचे खोटे दागिने तरी कमीच आहे. तुम्हाला म्हणून सांगते मोलते, त्या जहागीरदारांच्या घरी कधीही जा, त्या त्रिदेव्या दिवसभर अंगावर हे दागिने घालून मिरवत असतात. इथं काहीच नाही, कमीच आहे नुसतं. नथ घालायची राहिलीच आहे अजून माझी. माझं ऐक, हे सगळं ना कधीतरी तुझ्या अंगाशी येणार आहे. नटण्या मुरडण्याबद्दल तुम्हाला काही कळतं का? तुम्ही वेळ नका हो घालू. चला निघूया आपण. हा? मी आलेच. जरा थांबा थांबा, अगं. आले. बघ रे कशी करते ती, ऐकतच नाही. ऐकणार आहे का ती आई आहे? बर, हे बघा जरा. झालंय का सगळं? बरं, ते प्रसाद आणि हे. हे बघा, इकडे इकडे. कालिंदी, अगं चल ना गं. अगं उशीर होतोय, ये लवकर. आले आले.